कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. शिवूड सेक्टर 48 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, त्याचबरोबर गटार आणि डस्टबिन या घोटाळ्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आयुक्तांनी चौकशी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली. त्यांनी गेली 5-6 महिन्यापूर्वी अहवालही दिला, परंतु त्यात दोषी आढळलेले असताना देखील आयुक्तांनी कारवाई करण्यात टाळाटाळ केली. म्हणून याविषयी आम्ही माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा यांच्याकडे न्याय मागितला, त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने गेल्या 8 दिवसापूर्वी तिथं हेरिंग झाली. त्या हेरिंगला माननीय अतिरिक्त आयुक्त तथा चौकशी अधिकारी सुनील पवार साहेब, प्रशासन उपायुक्त पालंडे साहेब आणि शहर अभियंता शिरीषजी उपस्थित होते. त्या त्या चर्चेदरम्यान किंवा त्या हेरिंगच्या दरम्यान माननीय अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी यांनी स्पष्टपणे कबूल केलं की उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये मातीचा घोटाळा झाला, त्याचं कसल्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही. त्याचबरोबर त्या उद्यानामध्ये आवश्यक असणारी उद्यान विभागाची कामं उद्यान विभागाऐवजी शहर अभियंता विभागाने केली, जी चुकीची आहेत, नियमबाह्य आहेत. त्याचबरोबर गटर कामामध्ये ज्या ठिकाणी गटरची गरज नव्हती त्या ठिकाणी गटर बांधलेले, त्या गटरामध्ये एक थेंबही पाणी जात नाही. वन साईड स्लोप, दुसऱ्या बाजूला गटर फुटपाथ असताना विरुद्ध दिशेला गटर बांधलं. शिवाय त्याची फाईल हरवली गेली का चोरीला गेली त्याचाही काही रेकॉर्ड नाही. आणि ज्या डस्टबिनच्या बाबतीतला विषय होता, एकूण 303 डस्टबिन बसवल्याचे फाईलमध्ये निदर्शनास आले आणि स्वच्छता विभागाकडून त्याचा अहवाल मागवला. त्यावेळेस त्यांना 287 डस्टबिन आढळल्या अहवालामध्ये आणि एकूण उरलेल्या 43 डस्टबिन आहेत त्या 43 डस्टबिन चोरीला गेल्या किंवा हरवल्या याचं कुठेही पोलीस स्टेशनला रेकॉर्ड नाही किंवा त्या डम्पिंग ग्राउंडला जमा केल्या असंही रेकॉर्ड नाही. म्हणजे त्या बोगस बिलं काढली गेली काय हे देखील त्या अहवालातून सिद्ध झालेले. म्हणून याविषयी आमची आयुक्तांना विनंती आहे की यात म्हणजे जे दोषी अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे मला आश्चर्य वाटतं आयुक्तांचं, या विषयामध्ये गटार घोटाळ्यात जो उपअभियंता दोषी आहे त्या उपअभियंत्याला कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त चार्ज देऊन वाशी विभाग कार्यालय आणि तुमचं ठाणे बेलापूरचं 400 ब्रिजचं काम त्यांना देण्यात आलं. हे फार मोठी दुर्दैवी बाब आहे. म्हणजे आयुक्त साहेब हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करतायत का भ्रष्टाचारांसाठी समर्थनात काम करतायत? उद्या असं वाटायला लागलं की आयुक्त साहेबांच्याच काळातील प्रशासकीय काळातील सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही माननीय विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करणार आहेत, विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे. आता तुम्ही हे जे आरोप केले ते अधिकाऱ्यांनी मान्य केले आहेत, याच्यामध्ये खरंच हे झाली, चूक झालेली आहे किंवा काही दिले कबुली? साहेब, हे माननीय उपाध्यक्ष विधानसभा यांच्या इथं झालेली हिअरिंग आहे आणि हे त्याचं मिनिट्स आहे. मिनिट्समध्ये अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्टपणे कबूल केलेले की तिन्ही विषयामध्ये घोटाळा झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर माननीय उपाध्यक्ष यांनी त्याच्या मिनिट्समध्ये आदेश दिलेले आहेत की जे दोषी ठेकेदार आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर जाणीवपूर्वक पालिका कारवाई करत नाही तरी पुढील 7 दिवसात त्यांनी कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा तपशील कार्यालयात कळवावा. पुढील 7 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात त्याची हिअरिंग होईलच. बाकी विधानसभा उपाध्यक्ष आदरणीय बनसोडे अण्णांच्या समोर जो निर्णय येईल तो आपल्याला माहितच पडेल भविष्यात. जर का त्यांच्यावरती काही कारवाई नाही झाली, जशी तुमची मागणी की जे ठेकेदार असतील त्यांना काय आधी टाकावं, ती नुकसान भरपाई द्यावी, तसं जर का नाही झालं तर पुढचं तुमचं पाऊल काय? त्यांना हे जे राजश्रय देत आहेत अधिकारी असतील किंवा कोण जे राजनेते असतील, आम्ही त्यांच्या चौकशीची परत मागणी करणार. आणि आयुक्त यांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे. आयुक्त वास्तविक पाहता मी गेल्या आठवड्यात भेटायला गेलो, तुम्ही त्यांच्याशी या भ्रष्टाचाराच्या विषयावर बोलतोय आणि आयुक्त त्यांचा चेअर सोडून अँटी चेंबरकडे चालले. मी आयुक्तांना एवढे बोललो, साहेब आपण असं का करतायत? नाही, मला एवढंच काम आहे का? म्हणजे भ्रष्टाचार, जनतेचा पैसा वाचवायला आयुक्तांकडे काम नाहीये, परंतु जे भ्रष्टाचार करतायत त्यांना पाठीशी घालायला, त्यांना अतिरिक्त चार्ज द्यायला, त्यांना पद्धती द्यायला, म्हणजे याचा अर्थ काय? ह्याच्या मागचा गोड बंगाल काय? जो भ्रष्ट अधिकारी सगळ्यात मोठा, त्याला 400-500 कोटीचे ब्रिज दिलेले आहेत. म्हणजे ही एक प्रकारच्या दुसरी बाजू कलेक्शनची आहे का? हा सुद्धा त्यात मोठा संशयाचा भाग आहे.